तर 5 पत्राचा अक्षरशः पापा अण्णा रस्से पापा म्हणजे मी रस्से पापा ते म्हणले ज्यावेळेस म्हणले मी तिथं मुली अक्षरशः कोणाची घर होती म्हणजे त्यांच्याकडे एवढा प्रॉब्लेम या सगळ्या समोर आहे ना कशा झाल्या उत्तर सुदर्शन गुन्हे वाय भाषा डॉक्टर तुमचा पैसे वाटायला मुकदम येतो डॉक्टर कस काय तो जनावराचा आहे का माणसाचा डॉक्टर मुकदम की कशी करू शकतो बायको सरकारी वकील मुद्दा म्हणण्याचा ते काढून टाकले 10 वर्षापासून सरकारी वकील आता हिथं आमच्या एका पाहुण्याच्या तरुणीच्या जामीन करतो म्हणून तिच्याकडून 1.5 परस हिरफडून घेतली 1.5 परस या माणसाने ती दादा ते विषय नाही आपल्याला नाही चला 1 मिनिट आम्ही गोविंदजी खाली बसूनच बोलावं तुला ऑलरेडी तुम्ही बोला नंतर धनंजय बोलतील नाही धनंजयला बोलू चालेल धनंजय तुम्ही बोला आधी थोडा असं काय नाही ह्याच्यात आवाज नाही मोठ्यानं बोलतो बोलू का चालू तुमचं रेडी आहे का नाही माईकची गरज नाही माईकची गरज नाही हे सगळं माईक आहे अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे सगळ्या गावाचा विश्वास आहे अण्णा कोणाला भेटले काय भेटले काय घेतले नाही आम्हाला बोलू का लोकवासियांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मीटिंग घेतली त्या दिवशी पण अण्णावर 100% विश्वास दाखवलेला आजही अण्णावर 100% विश्वास आहे आम्हाला आणखीन अण्णाकडून एवढी अपेक्षा आहे की हे प्रकरण आमचा शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीव तोड प्रयत्न करतील ह्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे तुमचं स्टार्ट करा कोणाचं राहिलं चालूच आहे हे आत्ताच आलं सगळं आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा पहिल्या 8 दिवसातल्या तपास जे प्रशासन आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे SP साहेब असतील त्याच्यात यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहे आणि आमचं पण तेच मत आहे ह्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेनं केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे आम्ही हे वारंवार सांगतोय आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहेत हे पोलिसांचे मित्र होते ह्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी सोबत सर्रास वावर होता ह्यांचा हे गाडीवर फिरायचे ऑफिसमध्ये बसायचे ह्यांचा चहा नाश्ते व्हायचं जेवण व्हायचं म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही ज्या कृष्णा आंधळेला ह्या पोलीस स्टेशनने सांभाळलं त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं हा एवढा गंभीर गुन्हा का केला किंवा सगळ्यात मोठा विषय CID कडे जो तपास दिला त्या CID कडे तपास दिल्यानंतर ह्या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही समाजातून सगळे पुरावे आले दुर्दैव आहे ते अत्यंत समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत होती मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं
की हे झालेला प्रकार आहे, हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतः सह आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत, ते थांबलं पाहिजे. आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या दोन गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग, म्हणजे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतात की ते पोलीस स्टेशनला येतात, तर काय नेमकं तुम्हाला म्हणतात? त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते, ह्यांना कायदा कळला असता, ह्यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर. खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत, ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीमुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होतात आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे घटनेची माहिती सांगितली होती आणि त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली काय? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले, परंतु जाळ आहे सगळं चुकीचं आहे. अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, ते आरोपीच्या बाजूने आहेत. त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आत्ता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल, किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल, तर मग पोलिसांचा पार्ट आहे. ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं. तुम्हाला काही विटनेस मिळतात का, त्या आरोपींना शिक्षा कशी होईल, यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकता. आणि ते कुठलंही केलेलं नाही. ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला. मग मला सांगा, जे बाकीचे CCTV फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत, ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं? हे घेणार होते का? आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण DYSP साहेब आणि केज पोलीस स्टेशन जे पूर्वीचं होतं त्यांची असणार आहे, हे आम्ही खात्रीने सांगतो. तर मग तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे एकतर काल मनोज जरांगे पाटील आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली, आज स्वतः सुरेश धस आलेत, ते तुमच्याशी चर्चा करतायत. त्या सगळ्या कारवाई होऊस तर कोणी समाधानी होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का? हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात. ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही. कारण आरोपीला आत्तापर्यंत कुठलाही अभय नाही, गुरमीत आहेत. आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात, त्यांचं मनोबल वाढवतात, आमच्या कुटुंबाला, गावाला एक भीती कशी निर्माण होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधान नाहीत. ही कारवाई आहे चालू, त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे. आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्यावरती. आज गावकरी म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका आहे या बाबतीतली? भूमिका एक आहे, आम्ही जे दिलंय अण्णांकडं, साहेबांकडं आम्ही ज्या मागण्या दिल्यात ह्या जर जशात तशा आल्या, त्याला गावकऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात ह्याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्यामध्ये आमचं गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत. आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या, आमचा बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मीटिंग घ्यायची आमची गरजच नाही. आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत. लोक मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो. कारण का FIRच नसतं तर अण्णांनी काही केलं नसतं, आम्ही काही करू शकलो नसतो, गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते. म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात आहेत. ह्याच्यात एकच झालं पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सह आरोपी, ही सगळी टोळी, हे जाळमुळं हे सगळं उकळून टाकलं पाहिजे. ती जिम्मेदारी प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा, आणि अण्णाने ते पाऊल उचललं आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे. अण्णा आपण थोडंसं
हे पहा, सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मस्सा जोकर, मला वाटतं मीडियाने आता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि याच्यामध्ये आत्ता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर आत्ता आम्ही 4 दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे 2 तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी, हे 2 तज्ज्ञ लोकांची SIT मध्ये नियुक्ती व्हावी. आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली. बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी येईल. कारण याच्यात कोणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा. माझं म्हणणं आहे की 6 तारखेची घटना, 9 तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील 2 महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे, एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना, त्यांनी पण फिर्याद दिली होती, पाथर्डीपाशी पकडलेले होते. त्यावेळेसपासूनचे CDR तपासले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे जे 2 अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला, ते झाले पाहिजे. आणि सर्वात गंभीर घटना इथं मस्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला, तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो. कसं काय बसतो, काय समज? सहआरोपी म्हणून महाजन आणि पाटील, राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे. कारण हा आंधळे हा फार शातीर आहे. आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका मोहितेच्या तिथं 307 करू शकतात,